आता सध्या तर रेसमध्ये दोनच उमेदवार आहे, संजू भाऊ आणि पैठण पगारे. आता हे दोघांमध्येच काय होणार ते पहिलवान आहे दोघं. पक्षाकडे पाहून पण उमेदवाराकडे पाहून पण पक्ष नंबर 1चा आहे आणि उमेदवार 1 नंबरचा आहे. पक्षाचं आहे आमच्याकडे. समजा भाजप आणि बटाबी म्हणजे ते आता तुम्ही सांगशाल तिकडे आम्ही जाऊ. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. 27 जानेवारी ही उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अखेरची तारीख आहे. तत्पूर्वी मतदारांची मतांतरे काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. तर मी सध्या जिल्हा परिषद शिरूर गटातील खरज गावात आहे. नमस्कार, मी संजय पगारे आणि आपण पाहत आहात वैजापूर टाइम्स. नेमकी काय खरज गावामध्ये वारे वाहत आहे, कुणाचे वारे वाहत आहेत, कुणाची चर्चा आहेत, आपण या ठिकाणी जे वृद्ध मतदार आहेत यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सध्या तुमच्या गावामध्ये काय वारे वाहत आहेत आपल्या शिरूर गटामध्ये? शिरूर गटात आता काय उमेदवार ज्या ज्या समोर येतील त्या वेळेस नेमकं अजून काय गटामध्ये या गटामध्ये भाजप आहे, शिवसेना आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत आणि काही अपेक्षा आहेत ते कदाचित राहतील किंवा माघारी घेतील. परंतु प्रमुख पक्ष म्हणून हे 3 पक्ष आहेत. काय वाटतं तुम्हाला कोणतं काम काय आता ते संजय पाटीलला येऊन गेले 2-3 वेळेस ते आले तो बाटाकडून काहीतरी आहे त्यांची उमेदवार आहे. सतत येतात ते या गावामध्ये? हो, नेहमी कॉन्टॅक्ट. आणखी भाजपचे पण उमेदवार आहेत? आहे वाटतं ते 1-2 वेळेस मी आता पहिल्यांदा पाहिले ते काल परवा येऊन गेले मध्ये, पण ते आमचं काही परिचय नाही. ते जो काम करणार नाही किंवा जे काय असं ते पाहूनच मतदान होतं ना, पक्ष पाहूनच. आमचं ते उमेदवार पाहणार की पक्ष पाहणार? उमेदवारच ओळखीचा याचा त्याचा संपर्कातला जे काम विकास करील, गावाकडे लक्ष देईल. सध्या 3 पक्षाचे उमेदवार या आपल्या गटामध्ये आहेत. आता 2च पक्षाचं आहे आमच्याकडे. समजा भाजप आणि उबाटाचा. उबाटाबी म्हणजे ते आता गावची संपर्क आहे त्याचा, त्याचा बी. पण पक्ष जर म्हणलं तर आता समजा भाजपच आघाडीवर आहे काम करणारा. स्थानिक कसं राहत भाजपची केंद्रात पण राज्यात पण सत्ता आहे, त्याच्यामुळे काम करणारा तोच पक्ष आहे. हो, जो काम करणार आहे त्याचं काम करा. तुम्हाला काय वाटतं तिन्ही पैकी कोण काम करू शकतो? आता ते आज काय सांगते, आता परिस्थिती येईल त्या दिवशी बोलता येईल ना. काका तुम्ही? आमच्या काय शिवसेना माणूस आहे कोण? सांगायचं संजय पाटील निकम. तर आम्हाला असं वाटतं बघा त्याला जवळचा माणूस आहे. करा तसं. तुम्ही सांगशाल तिकडे आम्ही जाऊ. तसं आम्ही काहीच म्हणू. भावा म्हणतात तुम्ही सांगशाल आम्ही तिकडे जाऊ, परंतु तुमचं मतदान महत्वाचं आहे. आम्ही तुम्ही सांगाल त्याला मतदान करायला आम्ही मोकळे, असं निश्चित आहे. कोणाला करायचं तुम्ही सांगा. नाही, तुमच्या मनात कोण? आमच्या मनात तसं कोणीच नाही. तुम्ही सांगाल त्याच्या मनात प्रमाणे त्याला द्यायचं, त्याचा मान राखायचं. तुम्ही आमच्याकडे आले ना आम्ही तुमच्याकडे येऊ. बर, वृद्ध मतदार आहेत आणि सावधगिरीने प्रतिक्रिया देत आहेत. आपण आणखी काही प्रतिक्रिया गावामध्ये जाणून घेणार आहोत. तुमच्या खरंच गावामध्ये कोणाचे वारे वाहत आहे सध्या? पैठण पगारे दादा. पैठण पगारेच का नेमकी? ते आमच्या जवळचे, अति जवळचे, आणि आमचं धडधडीचं काम करतील ते. तुमच्या सतत संपर्कात असतात? हा, कंटिन्यू आमचे वसंत पवार त्यांच्या जोडीला असतात. त्यांच्यामुळे आम्ही पण, ते आमचे जवळचे माणसं आम्ही चांगल्या फेवर मध्ये आहे त्याच्या. त्यांच्यामुळे ह्या संपूर्ण गावामध्ये आपण बघितलं तर इकडे अजून 2-3 उमेदवार पण आहे. नाही, शक्यतो आमचं गाव नंबर 1 भाजपकडे राहणार. हो, दादाकडे चालणार. पैठण पगारे दादा. अपेक्षित तुम्हाला काय त्यांच्याकडून हातून तुम्हाला काम करायचे, काय झाली नाही, आता त्यांनी कामं पण केले, अजून पण करतील आणि करणारच आहे. तसं काही नाही. तुमच्या भागातले पण आहे इकडे जवळचे तुणकीचे संजय पाटील कंपनी, त्याच्याबद्दल? हा, ते पण आहे, पण मग कसं आहे आता त्यांचं काय सांगता येणार नाही. पण आम्ही पहिल्यापासून आमच्या वसंत भाऊमुळे त्याच्यामुळे भाजपशी जोडले गेलेले. काय तुमच्या गावामध्ये वारे? जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पक्षाकडे तुम्ही बघून मतदान करणार का उमेदवाराकडे बघून? आम्ही उमेदवाराकडे पाहून. आम्ही बीजेपीचेच माणसं आहे. हा, पहिल्यापासून बीजेपीलाच मतदान करा? हा, बीजेपीलाच मतदान करत आलो. बीजेपीच का? चांगला पक्ष आहे. वरून मुख्यमंत्री त्यांचा आहे, पुन्हा सत्ता आहे त्यांची केंद्रात राज्यात. दोन्हीकडे सत्ता असल्यामुळे कामं करू शकता. हा, कामं करू शकतात म्हणून आम्ही त्याच उमेदवाराला मतदान करणार आहे. संजय पाटील कंपनी हा आहे ना. तुम्ही भाजपकडे तुमचं मत? हा, भाजपकडे आमचं मत. काय सध्या वातावरण तुमच्याकडे? जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. शिरूर गटामध्ये राष्ट्रवादी आहे, उभाटा आहे आणि भाजप आहे. पक्षाकडे पण मतदान करणार की उमेदवाराकडे पण?
पक्षाकडे पाहून पण आणि उमेदवाराकडे पाहून पण. पक्ष नंबर 1चा आहे आणि उमेदवार 1 नंबरचा आहे, सुनील दादा पैठण पगारे. सुनील दादाच का? विकास करायचा ठरलं तर सुनील दादाचं मतदान करावं लागणार आहे, दुसऱ्याला मतदान देऊन उपयोग नाही. हा, सत्ताधारी पक्ष आहे, सुनील दादा अनुभवी माणूस आहे, पहिले पंचवार्षिक त्यांनी राहिलेले आहे. कामाचा सगळ्यात त्यांना अनुभव आहे, त्यामुळे इतर मतदान न करता सुनील दादालाच मतदान करावं येणाऱ्या 5 तारखेला. काय अशी समस्या आहे जे काही कामं घेतो तुम्ही त्यांच्याकडे करून घेणार आहात किंवा तुमच्या ज्या प्रलंबित आहेत ते पूर्ण झाले पाहिजेत त्यांच्याकडे? गावातल्या भरपूर समस्या आहे, लाईट, पाणी, गोरगरिबांची कामं, इतर समस्या आहे. ते मग ते काम करायचं ठरलं तर आम्हाला सुनील दादाच लागतील, दुसरं कोणी करू शकत नाही. कारण की आता निवडणूक संपली आहे, बाकीची नुसते निवडणुकीपुरती येणार आहे. निवडणूक संपली, यांच्या गाड्या थांबते नाही, काचा खाली करते नाही, त्याच्यामुळे त्यांचं काहीच नाही. सुनील दादा आले तर गावाचा विकास होईल, त्यामुळे आम्ही सुनील दादाच्या पाठीमागे सगळे. सुनील दादा संपर्कात असतात का काय? हो, 24 तास सुनील दादा हे संपर्कात आहे सर्वांच्या, आणि ते सर्वांना सोबत घेऊन चालणार आहे. नुसतं एक त्यांच्याकडे ना जातीपातीचं राजकारण आहे, 18 पकड जातीला सोबत घेऊन चालणारा आणि काम करणारा हा माणूस म्हणजे सुनील दादाचे. आता हे अनेक मुद्दे करतील निवडणुकीमध्ये, जातीपातीचा मुद्दा घेतील, सगळे मुद्दे घेतील, पण कुठलाच मुद्दा चालणार नाही. तर निगम षडयंत्र असले. आता याच्यानंतर कोर्टात गेले होते, तिकडं काही नाही झालं, ती लढाई सुनील दादा जिंकली. येणाऱ्या 5 तारखेला ही लढाई पण जनतेची लढाई पण सुनील दादा जिंकणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे वारं जोरात वाहत आहे सध्या. शिरूर गटामध्ये भाजप आहे, शिवसेना आहे, उभाठा आहे, त्यानंतर राष्ट्रवादी. काय तुम्ही पक्षाला बघणार की उमेदवाराला बघणार? उमेदवाराला बघू ना आम्ही. कोणता उमेदवार अपेक्षित तुम्हाला? शेवटचे पैठण पगारे म्हणून. पैठण पगारेच का? हा, जाता येता कधी ओळख पाळख आहे, या हिशोबानं मग बघू तेच. संपर्कात असतात काय? हा, कायम संपर्क राहते आणि त्याच्यानंतर गावाला सांभाळून राहते ते, कधी काम पडते बा. त्यामुळे मग हिशोबानं कामाचाच माणूस धरला पाहिजे. बाकीचे तर गजे इतर, पण मग काम नसल्यावर काय उपयोग बाकीच्या. सुरेश पवार आहेत, संजय पाटील निकम आहे. नाही, पण आता त्यांचा ना आपला परिचय आहे ना, यांचा ना आपला परिचय आहे, तर आपण यांच्याचकडे जाऊ, यांनाच मतदान करू. उमेदवाराकडे बी आम्ही पक्षाकडे पाहून बी करणार आहे. काय सध्या तुमच्या गावात वातावरण कमळाचंच आहे, सुनील दादाचं वातावरण चांगलं आहे, चांगल्यापैकी वातावरण आहे. कामाचा माणूस आहे, कुठलं बी असू, पोलीस स्टेशन असू, काही वैयक्तिक कॉलेजचे काम असू, एक फोन केला की दादा करतात ते काम. तुमच्या सोबत संपर्कात कायमचेच आमचे. आता काम असलं त्याच वेळेस ते संपर्कात राहणार आहे ना. आता आपलं काही कामच नाही तर संपर्कात कसं काय माणूस येईल? आपलं काम असलं त्या माणसाला फोन लावतो, माणूस आपल्यासाठी हजर राहत तिथं. दुसरे पक्षाचे पण आहे, शिवसेनेचे, उभाटाचे पण आहे ना, दुसऱ्या पक्षाचे बी आहे, त्यांचे काम त्यांचे चालू आहे. पण आम्हाला सुनील दादाचं काम चांगलं आहे, कधी फोन वगैरे लावला तिथे आमच्यासाठी हजर राहतात. आता आमची इथं ग्रामपंचायतला बी काम दिलेलं आहे त्यांनी, चित्तरखेडला एक रस्त्याचं काम दिलेलं आहे. काम वैयक्तिक जे पाहिजे त्यांच्याकडे मागणी केली ते काम देतात ना. हा, ते आपण कुठलंही काम मागितलं ते देतात. आपण जर काही म्हटलंच नाही ते कसं काय करतील? कुठली आपली समस्या त्यांना सांगितली पाहिजे. सध्या वारं खरंच गाव म्हणजे दिनेश भाऊचा बालेकिल्ला आहे हा. सुनील दादाचा आणि भारतीय जनता पार्टीचा यो बालेकिल्ला आहे, आणि इथून नंबर 1 मतदान खरंच मधून दादाला राहणार आहे. आपण दादाच का? दादा म्हणजे 24 तास उपलब्ध आहे तो माणूस. तुम्ही रात्री 12 वाजता फोन करा, कोणाचं काही काम दवाखान्याचं असो, पोलीस स्टेशनचं असो, सगळं काम दादा हँडल करते. परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक सुरू आहेत, अनेकांची वारे वाहतात. सध्या शिरूर गटामध्ये भाजप सेना आहे, त्याच्यानंतर उभाटा आहे आणि राष्ट्रवादी पण. काय वाटतं तुम्हाला, कोणाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे? कोणाची वारे सारे, कोणाची चर्चा चालू शकते? आता सध्या तर रेसमध्ये 2च उमेदवार आहे, संजूभाऊ आणि पैठण पगारे. आता हे दोघांमध्येच काय होणार ते पैलवान आहे, दोघांमध्येच काहीतरी होऊ शकतं. शक्यतो पैठण पगाराचाच जास्त हवा आहेत, पण सांगतात नाही संजूभाऊ काय चाल खेळतात ते. संजूभाऊ कोणता पत्ता टाकू शकता. त्यांनी त्यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला होता, परंतु निकाल सुनील पैठण पगारच्या बाजूने लागला. आता ते शिक्षक असल्यामुळे त्यांना सगळा कायदा कानून माहित आहे, ते कसं काय फॉर्म बाद होऊन देऊ शकता. त्यांचं पुरे लिगली आहे ना, त्याच्यामुळे फॉर्म उडायचा काही संबंधच नाही. त्याच्यामुळे संजू भाऊनं काही ऑप्शन घेतलं तर त्याच्यावर काही उपयोग नाही.